रिटायरमेंटविषयी मला थोडंसं सांगायचं आहे. पण त्याआधी मी सांगते की आमचं लग्न 1986 मध्ये भुसावळ येथे रामाच्या मंदिरात लग्न सोहळा खूप छान पार पडला. त्यानंतर आम्ही इथून आमची वरात पाचोरा येथे गेली. तिथे आमचे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आम्ही सगळेजण तिथे होतो. माझे 4 दीर, त्याच्यानंतर सासू सासरे, नंदा बाच्या वगैरे सगळा परिवार आमचा खूप छान पाचोऱ्यामध्ये आमचं वरात गेली. त्याच्यानंतर 8-4 दिवसानंतर यांची ड्युटी सुरू झाली. 4-12, 12-8 वगैरे या ड्युट्या त्यांनी खूप म्हणजे केल्या. त्यावेळी TNCमध्ये होते. नंतर 2 वर्षानंतर ते गार्डची त्यांनी एक्झाम दिली. त्यात त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्याप्रमाणे त्यांचं मग ड्युटी सुरू झाली. त्यावेळेला आम्हाला खूप एकटं वाटत होतं. परंतु त्यावेळी माझ्याबरोबर माझे सासू सासरे नंतर दीर होते. त्यामुळे मला असं एकटेपणा कधीच जाणवला नाही की त्या आमच्या सगळ्या या एकत्र कुटुंबामुळे मला असं कधी भासलं नाही. कारण हे त्यावेळी गुड्स गार्डवर असल्याने 2-2 दिवस घरी पण येत नव्हते. आणि त्यानंतर मग मात्र अपडाऊनमध्ये खूप त्रास व्हायचा. गाड्यांचं येणं जाणं, गाड्यांनी पाचोऱ्याला बऱ्याचशा गाड्या थांबत नव्हत्या. त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे यांची खूप ओढाताण व्हायला लागली की बुवा आता म्हणजे पाणी पावसाळ्यामध्ये तर खूपच त्रास व्हायचा. पण तरीसुद्धा 1998 पर्यंत आम्ही पाचोऱ्यातच होतो. मला तिथेच माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा असा आमचा छान परिवार होता. आणि नंतर मला मात्र थोडंसं गार्डमध्ये गेल्यानंतर यांचं हिरापूरला एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे थोडेसे आम्ही घरातले सगळेच लोक हादरले होते. परंतु काही का होईना आम्ही त्याच्यातून सावरलो लवकरच आणि यांनी पण काही दिवसानंतर ड्युटी जॉईन केली. पण सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी पोहोचली नाही किंवा यांना कुठेही काही झालं नाही. अगदी व्यवस्थितपणे सगळं हा जो काही काळ होता आमचा हा थोड्या दिवसामध्ये हे होऊन गेला, पूर्ववत झाले. तेही ड्युटीवर जायला लागले आणि आमचंही व्यवस्थितपणे सगळं आम्ही हे स्थिर होऊन गेलो. आणि नंतर मात्र मग 1998 मध्ये आम्ही पाचोऱ्याहून चाळीसगाव येथे फॅमिलीला म्हणजे आम्ही सगळे पूर्ण फॅमिली तसेच माझ्या सासूबाई पण माझ्याबरोबर होत्या. आणि तिथे आम्ही चाळीसगावला आम्हाला क्वार्टरला राहिलो आम्ही. आई पण आमच्यासोबत 2-3 दिवस होत्या. त्याच्यानंतर चाळीसगाव ते धुळे या गाडीवर यांनी 14 वर्ष गार्ड म्हणून ड्युटी बजावली. पण ड्युटीमध्ये त्यांची खूप सतर्कता होती की ते बिफोर पोचत होते. नंतर ड्रेस वगैरे टिफिन या सगळ्या गोष्टी ते नीट नेत होते आणि व्यवस्थितपणे ड्युटी त्यांनी काळजीपूर्वक निभावली. त्याच्यानंतर माझ्या मुलींचं शिक्षण चाळीसगाव येथे गुरुकुल, 2 मुली गुरुकुलला होत्या आणि मुलगा संकेत गुड शेफर्डला होता. त्याचं पण तो साधारण 7वी पर्यंत त्याचं शिक्षण तिथे झालं. आणि मग मात्र प्रमोशन मिळाल्यानंतर आम्हाला भुसावळ येथे यायला लागलं. भुसावळला आल्यानंतर मात्र आमचं खूप सगळंच बदललं की आम्ही एक प्लॉटही घेतला. त्याच्यात थोडंसं माझ्या भावाची पण मोठ्या भावानी पण आम्हाला प्रतिसाद दिला की बुवा नाही तुम्हाला आता घ्यायला हवं आहे. नंतर घरच्या मोठ्या दिरांनी वगैरे यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला की काहीतरी सगळेजण सांगताय आणि तू घेऊन टाक बुवा. त्यामुळे आम्ही प्लॉट अडकवला आणि वर्षाच्या आतमध्ये तो बांधून आम्ही इथे राहायला आलो. त्यानंतर आम्ही खूप छान वास्तुशांती पण केली. आमचा घरचा पूर्ण परिवार होता. माझे पुतणे, नंतर माझ्या सगळ्या जावा, दीर, सासू सासरे सगळेजण आमचे इथे होते. खूप थाटामध्ये आमची वास्तुपूजाही झाली. आणि माझ्या मुलाने मात्र इथे सेंट लॉयसेसला 10वीत असताना त्याला 93% तो खूप चांगल्या मार्कांनी पास झाला. त्याच्यामुळे आणखीन आम्हाला आमच्या आनंदात आणखीन भर पडली की चला आपण जे काही करतोय ते आपल्या मुलं आपले म्हणजे चांगले निघाले आणि त्याने आपल्याला काहीतरी करून दाखवलंय
ही आम्हाला खूप म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे आनंद व्यक्त करण्याचं म्हणजे आता मी जास्त बोलू शकत नाही, पण मला माझ्या मुलांबद्दल खूप अभिमान आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे मुलींचा तर आहेच. मुलीही माझ्या दोघी मुली इथे लेडीज कॉलेजला होत्या. त्यांनी पण एकीने M.Com केलं आणि एकीने BA केलं. BA केल्यानंतर मोठ्या मुलीचं 2011त लग्न झालं. त्यानंतर लगेचच माझ्या मुलाचा BE साठी नंबर लागला. त्याने त्याचं लोणावळ्यामध्ये त्याने BE साठी त्याचं फर्स्ट इयर सुरू झालं. त्याच्यानंतर 2 नंबर मुलीचं 2013मध्ये लग्न झालं. असं करता करता आमचा दोघी मुली, आमचे जावाई पण म्हणजे आम्हाला खूप छान मिळाले. विशेष म्हणजे दोघंही व्याही आमचे रेल्वेतच आहेत, आता रिटायर झाले आहेत. पण आमचे दोघंही जावाई पण खूप छान आहे आणि आमच्या मुली पण खूप चांगल्याच घरी पडल्या. त्यानंतर आता मुलाचं जे आहे ते मुलाने माझ्या BE डिस्टिंक्शनला प्रत्येक वर्षी डिस्टिंक्शनला येऊन त्यांनी स्कॉलरशिपही मिळवली आणि नंतर त्यांनी टाटा कम्युनिकेशनमध्ये 1.5 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर त्यांनी एक GRE एक्झाम दिली. आता तो परदेशात आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल एक सांगायचं झालं तर तो आमच्या घरामध्ये की हिरा जसा चमकावा तसा माझा संकेत आहे. आणि यापुढेही त्याचं जे मनाचं काही स्वप्न आहे की त्याला जे काही पुढे करायचं आहे आणि तो खूप चांगल्याच मार्कांनी त्यातही उत्तीर्ण होईल. आणि मला तरी आताच असं वाटतंय, मी म्हणजे बोलून दाखवते की खूप मोठ्या पदावर माझा मुलगा जाईल. आणि मला आणि माझ्या मिस्टरांना आम्हाला आमच्या मुलांविषयी खूपच म्हणजे कौतुक आहे, मुली पण आणि मुलांविषयी पण. तसेच माझ्या यांचा स्वभावही खूप चांगला आहे. म्हणजे कोणालाही असं दुखवत वगैरे नाही ते. त्यांचा स्वभाव कधीही कोणाला देण्याची प्रवृत्ती जास्त आहे की म्हणजे आपल्याकडून कोणी काही दुखलं नाही पाहिजे किंवा आपण जे काही बोलतोय याच्याबद्दल त्यांना काही वाईट वाटलं नाही पाहिजे याची ती खूप काळजी घेतात. घरातल्यांशी ते तसे थोड्या वेळापुरती थोडं संतापतात, पण नंतर हे होऊन जातात, शांत होऊन जातात. त्याच्यामुळे त्यांचाही स्वभाव खूप चांगला आहे. कोणालाही, मुलांना तर त्यांनी आजपर्यंत कधीच दुखवलं नाही आहे. ते जे म्हणतील, जसं म्हणतील तसं त्यांनी केलं आहे. आणि असं सगळं आत्तापर्यंतचं आमचं जे आयुष्य आहे ते खूप छान आनंदात पार पडलं आहे, त्यात शंकाच नाही आहे. त्याच्यानंतर आता ही वेळ आली की त्यांचं आता या महिन्यात रिटायरमेंट आहे. 29 मार्चला ते रिटायर होत आहे. आत्तापर्यंतचा जो काही आमचा लग्नानंतरचा ते याचा प्रवास जो आहे तो खूप छानपणे पार पडला आहे आणि याच्यापुढे असाच प्रवास आमचा सुखाचा होईल. आणि एवढे बोलून मी माझे शब्द संपवते आणि परमेश्वराला हीच मागणी करते की आमचं याच्यानंतरचं उर्वरित आयुष्य आहे ते खूप छान आनंदात सुखात पार पडावं. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। देखो वो रेल बच्चों का खेल, सीखो सबक जवानों, देखो वो रेल बच्चों का खेल,
सर पे है बोझ, सीने में आग, लब पे धुआं है जानो, फिर भी ये गा रही है, नज़्में सुना रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। मी 1982मध्ये TNC पदावर रुजू झालो. वडिलांच्या मेडिकल फील्डनंतर माझ्या कॉम्पिटिशन ग्राउंडवर माझा नंबर लागला व मी 1982मध्ये ॲज ए TNC म्हणून भुसावळ यार्डमध्ये कार्य केले व सतत तिथे 4 वर्ष भुसावळ यार्डमध्ये काम केलं. तिथून कंट्रोल ऑफिसमध्ये 87मध्ये आलो. तिथून कंट्रोल ऑफिसमधून 86मध्ये माझा विवाह झाला. 87मध्ये कंट्रोल ऑफिसला आलो. कंट्रोल ऑफिसमधून 1990मध्ये ॲज ए गुजगार्डमध्ये माझी नेमणूक झाली व गुजगार्ड पदावर मी 2000 पर्यंत गुजगार्डमध्ये चाळीसगावमध्ये होतो. तेथून नंतर मग मी मेल पॅसेंजरवर झालो. चाळीसगावला आलो. चाळीसगावला 13-14 वर्ष सर्व्हिस केली. तिथे मेल पॅसेंजरवर गुड्सवर काम केले. नंतर मग मी सतत जीवनाचं 17 वर्ष पाचोरा ते भुसावळ असे डेली अप अँड डाऊन केली. फॅमिलीशिप नव्हती केली व मी एकटाच अप अँड डाऊन करीत होतो. नंतर घरी आमचे सगळे बंधू वडील आई वगैरे सगळे होते. सगळे म्हणायचे तू बिंदास नोकरी कर, आम्ही आहे सगळे बघणारे. त्याप्रमाणे मी नोकरी केली व 1998मध्ये मी चाळीसगाव येथे फॅमिली घेऊन गेलो. फॅमिली घेऊन गेल्यानंतर तिथे सतत 2005मध्ये मी भुसावळ येथे मेल गार्ड पदावर रुजू झालो. तो आतापर्यंत 14 वर्षाचा काळ माझा भुसावळमध्ये मेल गार्ड पदावर झाला व असे नेहमीच माझे असे सगळं अप अँड डाऊनमध्ये जीवन होते. नंतर स्थायिक झालो. सगळ्यांचे घरीचा परिवारांचा मला पूर्ण साथ होती. माझी मुलं पण सगळे भुसावळ पाचोरा चाळीसगाव भुसावळ येथे शिक्षण झाले व चांगले शिक्षण होऊन ते आता मुलींचे कार्य झाले. एक मुलगी चाळीसगाव दिली. ते मोठे जावाई पण चांगले पदावर आहे. नंतर दुसरे जावाई तिचा पण विवाह झाला. ते पण बेंगलोर येथे BA मॅकॅनिक आहे. ते पण चांगल्या कार्यरत आहे. माझा मुलगा BE झाला. BE झाल्यानंतर तो आता उच्च शिक्षणासाठी परदेशात US येथे गेला आहे. तो शिक्षण घेत आहे व सर्व माझे सगळे मुख्य गाव माझे पाचोरा येथे आहे. पाचोरा माझा सर्व परिवार माझा खूप मोठा आहे. आम्ही सर्व कार्यक्रम एकत्र करतो. दिवाळी दसरा सगळे आम्ही एकत्र येतो. कुळधर्म सगळे एकत्र येऊन करतो. दिवाळीचे सण आतापर्यंत आम्ही आमच्या घरी केले नाही. सगळे आम्ही पाचोरा येथे इथूनच करतो. सगळे आमचे भाऊ वगैरे आम्ही सगळे एकजुटीने राहतो व असेच आम्ही नेहमी राहू अशी परमेश्वराजवळ मी विनंती करतो. मी 1998मध्ये पाचोराहून चाळीसगाव इथे शिफ्ट झालो. रनिंग स्टाफमध्ये असल्या कारणाने आमची ड्युटी बेटाईम राहायची व बेटाईम असल्यामुळे सगळं बोजा सगळा माणिकवर पडला. घरी असताना आई बाबा वगैरे सगळे घरचे लोक माझे काळजी घेत होते. हिच्यावर एवढा लोड नव्हता. तिथे गेल्यानंतर सगळी पूर्ण जबाबदारी घराची तिच्यावर येऊन पडली. कारण आम्ही एकदा ड्युटीवर निघालो की कमीत कमी 24 तास घरी येत नाही व घरी कोणी पाहुणे आले ने गेले सगळं आणि मुलांचे संगोपन करणे सगळं तिच्यावर जबाबदारी येऊन पडली. मग तिथून नंतर मी चाळीसगावला आम्ही 2005मध्ये मेल गार्डच्या पदावर आलो
तिथे चाळीसगावला नंतर पहिल्यांदा आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. तिथे भाड्याच्या रूममध्ये असताना पण तिथे कॉलवर रात्री मिड नाईट केव्हा यायचं तेव्हा ती ही सतर्क राहायची व मला उठवायची, वेळेवर डब्बा द्यायची व तिचा खूप सिंहाचा वाटा आहे. तिने सर्व मला गरम व व्यवस्थित जेवण दिलं आहे व नंतर मुलांकडे पण खूप लक्ष दिले. मुलांना पण वेळोवेळी शाळेत जायचं, सोडायचं, शिक्षणाचं, बाजाराचं सगळं लोड तिच्यावर पडला. नंतर माझी योगाने माझी सासरवाडी भुसावळ येथेच आहे. तर मोठे चालक वगैरे लहान चालक माझ्याकडे यायचे व त्यांना लक्ष द्यायचे, मुलांकडे लक्ष द्यायचे, मुलांचे शाळेत जायचे व मुलांना नीट अभ्यास करायचे सांगायचे. व नंतर आमचा विषय निघाला व त्यांनी सांगितलं, मोठ्या चालकांनी सांगितलं की असा प्लॉट घ्यायचा आहे पंत. तर मग त्याप्रमाणे मी जागा घेतली व त्यांनी त्यांच्या परिचित असल्यामुळे ती त्यांच्या ओळखीने ती जागा मिळाली व तो प्लॉट बांधल्यावर आम्ही तिथे शिफ्ट झालो व तिथून तेव्हापासून तर आम्ही आज 2005 पासून तर 2019 आता 14 वर्ष तिथे आम्ही सतत मी मेलगार्डवर होतो. नंतर मग मी आता आज सेवानिवृत्त आहे. पूर्ण जबाबदारी ती सौ माणिकवर होती. बोलतो मी मेलगार्ड आहे भुसावळ KN मनीवाल. आणि मी आणि जोशी साहेब RN जोशी साहेब कंट्रोल ऑफिसला बरोबर होतो. आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष आम्ही बरोबर काम करतो आहे. त्यांचं कामाचं तर एकदम मस्त आहे आणि त्यांचा स्वभाव बी चांगला, एकदम मनमिळावू स्वभाव आहे. आणि काय सांगायचं आता, जेवण वगैरे एकदम मस्त बनवतात रनिंग रूममध्ये. ते स्वयंपाक एकदम मस्त, बिलकुल कढीवडी त्यांची एकदम मस्त असते है ना. तर ते राहिले म्हणजे आम्हाला काही फिकर नसते की ते पुढे गेलेले आहे. सगळ्यांचं जेवण बनवतात बरोबर, सगळ्या 20-25 लोकांचं जेवण बनवतात ते एकदम सुंदर. आणि आमचं भरपूर आयुष्य त्यांच्यासोबत तुम्ही भरपूर 25-30 वर्ष आले काढलेले आहे. आणि त्यांचं परिवार आणि ते आता सुख समृद्धीने राहो आणि त्यांचं रिटायरमेंट एकदम मस्त राहो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करता हूँ। मैं एडी निकम गार्ड भुसावल स्टेशन पे मेल गार्ड के रूप में श्री RN जोशी साहब के साथ में कार्यरत हूँ। सन 82 में इनका अपॉइंटमेंट हुआ था TNC के रूप में। अभी 26 साल तक मैं इनके साथ में कार्यरत हूँ और बाद में इनका कंट्रोल ऑफिस में भी कार्यरत अपॉइंटमेंट हुआ था, नियुक्ति हुई थी और साथ में ही कार्यरत हूँ। एक ख़ास बात यह है कि ये और हम एक ही एरिया में रहते हैं, ये हमारे पड़ोसी भी है और इनका नेचर जो है बहुत ही कोऑपरेटिव है। जब भी हम साइन ऑन साइन ऑफ होता है तो हम एक दूसरे को मिलते थे। आज तक के कोई हमारी अनबन नहीं हुई और बहुत कोऑपरेटिव नेचर है। इनका कार्य इतना अच्छा रहा और इसका आगे भी रिटायरमेंट लाइफ जो है, मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि इनका रिटायरमेंट लाइफ अच्छे से अच्छे गुजरे, यही मेरी शुभकामना है। इनके साथ में और ज़्यादा तो बहुत जुड़ी है, अभी समय भी कम है, ज़्यादा तो मैं बोल नहीं सकता हूँ, लेकिन रनिंग रूम में इनके हाथ का खाना बहुत ही बेहतरीन बनता था और ख़ास करके जो कढ़ी बनती थी उसको तो सभी लोग बहुत 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 याद चखते थे और इतनी बढ़िया बनती थी कि उसकी याद 2 दिन तक हमें रहती थी। बस, धन्यवाद। पप्पा, तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा। आज जवळजवळ तुम्हाला 37 वर्ष झाली आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि स्पेशली आजी बाबा, त्यांचा आज 3रा मुलगा ऑलमोस्ट रिटायर होतोय, तर ही गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळी मोठी लोक आली असतील, तुम्हाला अभिनंदन करायला माझ्याकडनं या विशेष शुभेच्छा तुम्हाला द्यायला वाटतंय मला। लहानपणापासून भरपूर काही गोष्टी झाल्या आहेत, मी खूप त्रास दिलाय तुम्हाला आणि जे पण काय झालंय माझ्या आयुष्यात हे फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे। जे काय अचीवमेंट्स मिळाले आहेत हे तुम्हा दोघांमुळे मिळाले आणि पर्टिक्युलरली मला 2 गोष्टींबद्दल बोलायला वाटतं की कसं तुम्ही मला सपोर्ट केलं लाईफमध्ये वगैरे म्हणून। तर मी भरपूर मस्ती केली, त्याच्यामधलं असं आहे की मी ताईची सायकलच हरवली होती आणि सगळे मला बोलत होते, पण पप्पाच एक व्यक्ती होती जी मला काही बोलली नाही, एक इमोशनल बीम म्हणून नेहमी माझ्या बाजूला उभे होते। सेकंड टाइम असं झालेलं की स्वतःचाच मी फोन हरवलेला, तो महागाचा फोन होता, ऑलमोस्ट
खूप महागाचा फोन होता. आणि मग पप्पांना म्हणजे माझं असं झालं की मी सगळ्यांना फोन केला, मित्राला फोन केला, भावाला फोन केला, पण मला असं इझीनेस मिळत नव्हता स्वतःला, की मला ते वाईट वाटत होतं खूप, की कसं काय म्हणजे का झालं माझ्याकडनं हे म्हणून. आणि मी शेवटचा फोन पप्पांना केला. म्हटलं चला पप्पांना सांगू आता, एक मन मोकळं होईल आपलं म्हणून. पप्पांना फोन केला, पप्पांना सांगितली सगळी सिच्युएशन एक्सप्लेन केली. पप्पांनी फक्त मला 2-3 गोष्टी सांगितल्या. पप्पा म्हटले काळजी करायची नाही, फक्त मला सांग फोन कितीचा होता. मी सांगितलं पप्पा एक 18,000चा फोन होता. पप्पा म्हणे मी लागल्या आधी तुला ट्रान्सफर करतो, तोच फोन विकत घे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन मिळाली मला. आणि ते आय वॉज लाईक, ते एक वेगळा क्षण होता तो लाईफमध्ये, की कम व्हॉट मे, माय फादर इज गोइंग टू बी देअर अलॉंग. सो आय वॉन्ट टू टेल यू पप्पा की आय रियली लव्ह यू. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है. देखो वो रेल बच्चों का खेल, सीखो सबक जवानों. देखो वो रेल बच्चों का खेल, सीखो सबक जवानों. सर पे है बोझ, सीने में आग, लब पे धुआं है जान.